भगवद्गीता 10वा अध्याय बघतोय आपण. त्याच्यात भगवंत सांगतायत, असा जो कोणी माझा भक्त असेल त्याला मी बुद्धियोग देतो. नेहमी लक्षात असं ठेवायचं आहे की जे मिळायचं आहे ना ते भगवंताकडूनच मिळायचं आहे. आपण त्यांनी द्यावं ही पात्रता निर्माण करायची. स्वयमेव त्यांनी म्हटलं ना, आविर्भवती अनुभावती भक्तान. तुम्ही भगवंताला आणू शकत नाही आहे. तुमची अशी तयारी पाहिजे की भगवंताला आपणहून वाटलं पाहिजे की या भक्ताकडे जावं, या भक्ताला न मागता द्यावं, मागायचंच नाही आहे. कारण असं म्हटलं आहे की आपण भगवंताच्या घरात पाहुणा म्हणून आलेलो आहे. घर भगवंताचं आहे, तिथं आपण पाहुणा आहोत. तर पाहुण्याने मालकाकडे मागायचं नसतं काही. मालक त्याला जे द्यायचं ते देत असतो. पाहुण्याने फक्त आपली पात्रता सिद्ध करायची आहे. आणि मग त्याच्या सर्व तऱ्हेचे, जरा आपल्या शब्दात कम्फर्ट्स म्हणतो, त्याला काय हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, ते हवं आहे, तो मालक त्याला पुरवत असतो. तसा तो जर भक्त असेल तर त्याचा योगक्षेमम वहाम्यहम हे भगवंत करत असतो. परंतु त्याच्यासाठी तो अनन्याश्चिंतयंतो माम ये जना, हे सगळं तुमचं झालं का, नाही तर कुठून हा पाहुणा आला आहे असं त्याला वाटतं का नाही. तो पाहुणा दिवसेदिवस असावा असं वाटलं पाहिजे. त्याची काळजी भगवंत घेतो. म्हणून आपण त्याला पात्र ठरणं. म्हणून सगळ्यात मोठी स्थिती काय असं जर विचाराल तर भगवंताचा भक्त होणं. देव होणं सुद्धा नव्हे, भक्त होणं. म्हणजे भक्तावर जबाबदारी काही नाही, भगवंत सगळं करतो. ते जसं माकडीणीचं पोर म्हटलेलं ना, ते माकडीने त्याला धरून ठेवलेली असते, त्याला कुठं काय करायचं असेल तर. आणि ज्यांनी त्याला धरलं ते सोडायची शक्यता आहे. त्याने ज्ञानाच्या अंगाने जो जातो तो त्याला धरायला जातो. ते ज्ञान कमी पडलं की तो सोडतो. पण भक्त जर असेल तर मांजरीचं पिल्लू जसं असतं, ते पिल्लू नुसतं म्याव म्याव करतं, मांजरी त्याची काळजी घेते. आणि माकडाच्या पिलाची काळजी त्या पिलाने धरून ठेवावं त्याला वाटलं तर. ती उड्या मारत जाणार कुठे. म्हणून ज्ञानी पुरुष त्याच्यापेक्षा भक्त मोठा, पण ज्ञानी भक्त हा त्याच्यापेक्षा मोठा. ज्ञानही झालेला आहे पण पुन्हा लहान होऊन तो भक्त होतो आहे. म्हणून इथं सुद्धा बघा, भक्त आता सुद्धा इथं म्हणलं ना, भजताम प्रीतीपूर्वकम. भक्ती पाहिजे त्याला. नुसतं माझ्याकडचं स्वरूप माहिती झालं एवढ्यावर नाही थांबायचं. आता पुढचं बघा, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तेषाम, कुणाचा, असे जे भक्त आहेत ते, ज्यांना बुद्धियोग दिला आहे ते, त्यांच्या अनुकंपनार्थम, त्यांना अनुग्रह देण्यासाठी, याचा अर्थ त्यांच्यावर कृपा करण्यासाठी काय करतो हा अहम. भगवंत म्हणतात अज्ञानजम तमः. आणि कसे आहे ते भगवंत, आत्मभावस्थो. भगवंत बाहेरून काही करत नाही आहेत, ते आत्मभावस्थो, आत आहेत. त्या भक्ताच्या आत स्थित झालेले आहेत. येतात जातात नव्हे. आपल्याकडे असं लांबून बघतात आणि पुन्हा जातात. त्याचं कारण त्यांना आतमध्ये जागा मिळत नाही. कारण स्वच्छ नाही अंतःकरण. लांबून बघतात, हे अजून फार घाण आहे, इथं नाना काम आहेत, क्रोध आहेत, इकडं नाम घेत आहेत पण अंतःकरण स्वच्छ नाही, येणार नाहीत. पण इथं कसं आहे, त्या भक्ताचा आत्मभावस्थो, त्याच्या आतमध्ये स्थित झालेले आहेत. असे आहेत ते. काय करतात, ज्ञानदीपेन भास्वता अज्ञानजम तमः नाशयामि. सूर्यासारखा प्रकाश आहे ज्ञानाचा. तर ज्ञानदीप कसा आहे, प्रकाशमय असा जो ज्ञानदीप आहे, त्याने मी त्याच्या अंतःकरणातलं अज्ञानापणे निर्माण झालेला तम म्हणजे अंधकार दूर करतो. म्हणून लक्षात ठेवा, या सगळ्या प्रक्रिया आत होतात, विज्ञानात नाही. मायक्रोस्कोप खाली भगवंत सापडेल का, दुर्बीण घेऊन भगवंत सापडेल का, नाही, तिथं तो सापडणार नाही आहे. तो सगळीकडे जरी असला तरी त्याचं सापडण्याचं ठिकाण जे आहे ते आपल्या आत आहे. साधं थोडंसं व्यवहारातलं उदाहरण म्हणून सांगते, बघा तुम्ही विचार करून, की एखाद्याचं रक्त कसं आहे हे जर बघायचं असेल तर त्यातला एक थेंब काढून मायक्रोस्कोप खाली घालतात आणि त्याच्यात काय आहे ते बघून ते त्याच्या रक्तात आहे असं म्हणतात.
तसा हा जो विश्वव्यापक परमात्मा अंशरूपाने आपल्यात आहे, तिथं त्याला शोधा आणि त्यात तो सापडला की लक्षात येतो तोच तर आहे सगळीकडे भरलेला. हे आता माझं उदाहरण ज्ञानेश्वरीत नाही दिलेलं. मी जेव्हा चिंतन करते तेव्हा सगळं तपासत नाहीत रक्त त्याचं, एवढं तपासतं. तसा तो आत जो आहे आत्मरूपाने राहिलेला तोच परमात्मा आहे. त्याचा तुम्हाला शोध लागला की तोच तर आहे सगळ्या ठिकाणी. म्हणून प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, असं 11व्या अध्यायात म्हटलं आहे. पहिल्यांदाला स्वरूप समाधान झालं, स्वरूपाचा बोध ठेवला, मग सवेची उघडले लोचन, मग डोळे उघडून बघितलं तर विश्वरूप देखील आहे. लक्षात आल्यावर तोच तर आहे सगळीकडे भरलेला. जो आत सापडला ना तोच तिथे आहे. जसं खायचा पदार्थ एवढा केला आपण काय म्हणतो, एवढा चमचावर खाऊन बघा, हाच तो आहे. सागर किंवा नदीमध्ये गेलो ते संबंध नदी घेत नाही आपण, त्यातली एवढी घेतो चुळकावर आणि म्हणतो हां हे नदीचं पाणी, गंगा मिळाली इथं. तसं इथं त्याला जर शोधायचं असेल तर तो बाहेर तुम्हाला किती शोधा, तुम्ही मंगळावर जा, चंद्रावर जा, आणखी पूर्वीचं ऋषीमुनी काय खुळे होते का? जे ध्यानाला बसले आणि त्यांनी भगवंताला शोधला ते हिंडत बसले नाहीत की सगळीकडे. त्यांना माहिती होतं की तो आज सापडणार आहे. आणि म्हणून ह्याच्यामध्ये शब्द प्रामाण्य महत्त्वाचं. ज्या लोकांना तो सापडला, जे ज्ञानी झाले, त्यांना विचारायला पाहिजे तुम्हाला कसा सापडला. मग ते जेव्हा सांगतात बसा आता एका ठिकाणी ध्यान करा, तिथं तुम्हाला सापडेल. त्या तऱ्हेनं तुम्ही गेला तर तुम्हालाही सापडेल. पण त्यांच्यावर विश्वास ठेवून जायला पाहिजे ना. बाकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. कुणी जाहिरात मोठी केली की अमुक एक पदार्थ चांगला आहे की चालले लगेच घ्यायला, आणि जे ऋषीमुनी सांगतायत त्यांच्यावर विश्वास नाही तुमचा, काय करणार, त्याला इलाज नाही. असो, तर हे बघा, त्यांना मी हे आतमध्ये राहून त्यांचा अज्ञान जे अंधकार आहे तो दूर करतो. म्हणून अशी जी मंडळी असतात त्यांच्याबद्दल आपण मनामध्ये करुणा भाकावी की काय करणार बाबा, यांना बोध होत नाही, यांना ते लक्षात येत नाही, इलाज नाही आहे त्याला. आता इथं अर्जुन वाच, भगवंताने आपलं सगळं स्वरूप सांगितलं, काय आहे कसं आहे, ज्याला ते हवं आहे त्याच्यासाठी मी काय करतो हे सगळं सांगितलं. मग आता अर्जुनाने प्रश्न केला, म्हणजे विचारलं ते. पहिल्यांदा ते म्हणत आहेत परम ब्रह्म परम धाम, देवाची सुद्धा स्तुती करावी. त्याच्याकडून आपल्याला हवं असेल तर माणसाची सुद्धा स्तुती करतो. मी वा छान असं म्हटलं म्हणजे तो या बसा चहा प्या म्हणतो. दारातच त्यालाच म्हटलं काय तुम्ही असे, तो म्हणजे कोण तुम्ही आला आहेत, येऊ नका. म्हणजे प्रत्येकाला स्तुती आवडते. आणि इथं तर खरी वस्तुस्थिती आहे. काही नसताना आपण स्तुती करतो एखाद्याची, काही नसतं त्याच्याजवळ खरं म्हणजे. आणि इथं तर परम ब्रह्म परम धाम, धाम निवास, सगळ्यांचा निवास कशात आहे, तुझ्यात आहे. पवित्रम परमम भवान, आणखी कसं आहे, पुरुषम, प्रकृती पुरुषातला पुरुष तू आहेस, शाश्वत आहेस. प्रकृती जाणारी येणारी आहे पण पुरुष शाश्वत आहे, बदलत नाही कधी. विश्व सगळं बदलेल पण ते विश्व ज्यांनी निर्माण केलं तो परमात्मा, त्याच्यात कधी बदल होणार नाही. म्हणून अध्यात्मामध्ये कधीही बदल नाही. अध्यात्मशास्त्र पूर्ण शास्त्र आहे. शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम, असा सगळा तू आहेस. आता हे सगळं तुझं जे वर्णन आहे ते आहुस्त्वामृषे हा सर्वे देवर्षिर नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयंचैव ब्रवीषिमे. हे जे तुझं सगळं स्वरूप सांगितलं, हे आत्तापर्यंत हे ऋषी देवर्षी नारद असित देवल व्यास हे सगळं तेच सांगत होते आत्तापर्यंत. म्हणजे आत्तापर्यंत हे सगळे मंडळी, जी मोठी मोठी मंडळी आहेत, हे तुझ्या रूपाचंच वर्णन करत होती. पण आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही. नारद येऊन काही गाणं म्हणजे म्हणत राहिले की त्या संगीताकडेच लक्ष दिलं, त्याच्यातला अर्थ जो आहे त्याकडे बघितलं. माणसं नाही का अभंग ऐकायला जात, भजनं ऐकायला जात, सुरेल किती आहे, ते किती चांगलं गायले बघतात, पण त्यातला अर्थ जो आहे तो जो समजून घ्यायला पाहिजे तो घेत नाहीत. तसं ह्या सगळी मंडळी येत होती आणि तुझं वर्णन करत होती, पण आम्हाला त्यातलं काहीही समजलं नाही. पण ह्या लोकांनी तुझं हे वर्णन केलं आणि आता विशेषतः स्वयंचैव ब्रवीषिमे, आणि स्वतः तू आपला तोंडाने आता सांगतोयस तुझं स्वरूप काय आहे ते. म्हणजे ह्या लोकांनी सांगितलं, आम्ही लक्ष दिलं नाही, पण आता तू स्वतः सांगतोयस की तुझं स्वरूप काय आहे.
म्हणजे अर्जुन आता जागा होतोय हळूहळू. लक्षात आलं. पुढे भविष्य मे सर्वमेतद धृतं मन्ये यन्माम वदसी केशव. तू आता हे सगळं सांगितलं ना, हे सगळं जे एवम इतद मन्ये, हे सगळं मी सत्य समजतो. धृतम कारण तू बोलतोयस आता आपल्याला भगवंत जरी सांगायला आले असं असं आहे, तरी ते म्हणणार कशावरून. जसं ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष पुण्यातून प्रवचन करायला लागले, तरी देखील म्हणजे तुम्ही हे सांगताय पण खरं कशावरून. बसा तुम्ही आपल्या. मग इथं तो म्हणताय ऋतम म्हणणे, तू जे सांगितलंस त्याच्या सत्य आहे, मला माहिती आहे. नाही ते भगवन व्यक्तिम विदुर्दैवान दानवा. हे जे तुझं स्वरूप आहे हे देवांनाही कळत नाही आणि दानवांनाही कळत नाही. इथं बघा, देवांना आणि दानवांना म्हटलेलं आहे. देव परमात्मा नव्हे, संत नव्हेत, ज्ञानी पुरुष नव्हेत. देवांना आणि दानवांना तुझं हे स्वरूप कळत नाही. कारण देव आणि दानव यांची पातळी देखील त्या वृक्षामध्ये खाली आहे अजूनही. देव स्वर्गात राहतात, स्वर्गाचा उपभोग घेतात. दानव इतर ऐश्वर्याचा उपभोग घेतात. सत्ता संपत्ती त्या मधामध्ये असतात. त्यामुळे देव आणि दानव या दोघांनाही, आणि म्हणून मनुष्य जन्मात आल्याखेरीज तो मुक्तीचा मार्ग नाही आहे. देवांना देखील खाली यावं लागतं, मनुष्य जन्मात यावं लागतं आणि मग भगवंताशी मिळून जातं. म्हणजे संत जे आहेत ते भगवंताशी मिळून जातात, पण देव दानवांना तुझं स्वरूप कळत नाही. स्वयमेवात्मनात्मानं वैत्थ त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देव देव जगतपते. आता त्यांनी बघा खालचे जी ओळ आहे ती, हे भूतभावन, भूतांना निर्माण करणारा जो आहे तो उत्पन्न करणारा, भूतेश भूतांचा ईश्वर, देव देव जगतपते, हे सगळं विशेषण भगवंतांना उद्देशून त्यांनी म्हटलं आहे. हे पुरुषोत्तम, मग आता तुला कोणी जाणायचं. स्वयमेव आत्मना आत्मानं वेत्थ. तू स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहेस, बाकी कोणीही नाही. देव नाही, दानव नाही, कोणीही तुला जाणू शकत नाही. तुझं स्वरूप जाणायला तूच समर्थ आहेस. आता ते सामर्थ्य त्यांनी जर कुणाला दिलं तर त्याला तुझं रूप कळेल, एरवी कळणार नाही. म्हणून ते सामर्थ्य देणं हे देखील भगवंताच्या हातात आहे. म्हणून मी भगवंताला प्रसन्न करून घेतला किंवा त्याचं दर्शन घेतलं म्हणणं बरोबर नाही आहे. त्याला जर वाटलं की ह्याची पात्रता आहे, ध्रुवाला भगवंत भेटले, जेव्हा ज्यांना ध्रुवाने तपश्चर्या केली, प्रल्हादाने केली, आणि त्यांना जेव्हा वाटलं की ही व्यक्ती योग्य आहे त्याला, तेव्हा त्यांनी स्वयमेव आविर्भवती, त्यांनी येऊन त्याला दर्शन दिलेलं आहे. हे जाऊन तिथं दर्शन घेण्याची शक्यता नाही. लहान मूल कडेवर बसू शकत नाही, आईनं उचलून त्याला घ्यायचं. ते जेव्हा आकांत करतं आईसाठी तेव्हा त्याला उचलून घ्यायचं आहे. पण पहा आता पुढं स्वतः म्हणतात, पहा, वक्तुमार्ह सशेषेण दिव्या ह्यात्मविभूतया याभिर्विभूतिभिर्लोका लोकानि मांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. तू कसा आहे म्हणतेस का, या विभूतीनी ह्या लोकांना व्यापून तुम्ही स्थित आहात. याभी विभूतीभी लोकांनी, त्याच्यामध्ये व्याप्य सर्वांना व्यापून तुम्ही आहात. हां, पण त्यासंबंधी सांगायला दिव्या आत्मविभूतया, सर्व ज्या आत्मविभूती अशेषेण सगळ्याच्या सगळ्या, वक्तुम त्याच्यासंबंधी बोलण्यास, त्वं ही अर्हसी, तूच समर्थ आहेस. ह्या सगळ्या विभूती सांगणं, त्याच्या संबंधीचं वर्णन करणं, ही दुसऱ्या कुणाचीही सामर्थ्य नाही, तूच ते करणार. म्हणून भगवंता तू हे करायचं असं जेव्हा भक्त तयार होतो ना, तेव्हा भगवंत करतो. आणि तो जेव्हा सांगत असतो काही करण्याचीच गरज नाही, मी करतो, चालू द्या, तू करतोयस ना, कर. भगवंत येत नाही, वाटेला जात नाही, त्याच्या म्हणतो कर, तुला काय करायचं. जसं नेहमी सांगते ना, द्रौपदीने दोन्ही हात उंचावून भगवंताला हाका मारली, तेव्हा भगवंत आले, तोपर्यंत नव्हते आले. चालू दे, याला हाक मार, त्याला हाक मार, त्याला हाक मार, चालू द्या सगळं. म्हणून आजारी पडलं डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी, घेऊ नये असं नाही, पण तो खरा, त्याच्यावरची पॉवर त्याची. स्वरूपानंद म्हणायचे, अरे आणखीन एक शक्ती आहे वर. डॉक्टरनी काही जरी किती सांगितलं ना, तरी त्याला जर वाचवायचं असेल ना तर तो वाचवेल.
डॉक्टर करू देत, काय उपाय त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे करायचे ते करायचे, त्याला नाही असं नाही आहे. परंतु त्याच्यावर एक शक्ती आहे. आता पुढे बा, कथम विद्यामहम योगिंस्ताम सदा परिचिंतयन. मी कसं जाणणार सदा परिचिंतन, किंवा जे कोणी असं तुझे अखंड चिंतन करणारे आहेत त्यांनी कसं तुला जाणावं. केषु केषुच भावेषु, कोणत्या कोणत्या ठिकाणी तुझं अस्तित्व आहे. चिंत्योशी भगवन मया, हे मला कसं कळणार, काय करायला पाहिजे. बघा योगिन, हे योगेश्वरा, अहम कथम सदा परिचिंतन, मी सारखं तुझं निरंतर चिंतन करीत असलेला. त्वाम विद्या, मी तुला कसं जाणावं. तुझं चिंतन करतोय मी, पण तुला जाणायचं कसं नेमकं. भगवंताचं नाम घेणं आपल्या हातात आहे, पण तरी देखील त्याला जाणणं ही जी गोष्ट आहे ती माझ्या हातातली नाही. ते कसं काय होईल, आणि कोणत्या कोणत्या भावाने माझ्याकडून चिंतन करायला योग्य आहात. म्हणजे भगवंताची भक्ती करताना सुद्धा मी तुझी भक्ती कशी करावी हे देखील तूच मला शिकव, मला कळत नाही आहे. नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका, समर्थ म्हणतात मी नेणता भक्त आहे रे, मला कळत नाही रे काही, कसं करावी तुझी भक्ती. म्हणजे भक्तीसुद्धा कशी करावी हे प्रभू तू मला शिकव. ह्या ठिकाणी तो भक्त अत्यंत असा नम्र शरणागत भावाने गेल्या पाहिजे. तर त्याची भक्ती करायची ना आम्ही भक्ती करतो, करा ते का दंड थोपटून भक्ती करायची आहे का. असं लीन हीन दीन त्याच्यापुढे व्हायला पाहिजे. आपण परिस्थितीपुढे हीन दीन होतो, भगवंतापुढे होत नाही. वास्तविक त्याच्यापुढे आपण पूर्ण विरघळून जायला पाहिजे. पहा, विस्तरणात मनोयोगम विभूतींच जनार्दन भूया कथय, पुन्हा सांग मला, भूया पुन्हा पुन्हा तू सांग मला. विस्तारेण सगळं तू सविस्तरपणे सांग. पुन्हा इथं शब्द आला आहे बघा, योगम विभूतींच, मागच्या याच्या श्लोकात येऊन गेला. तुझी विभूती काय आणि योग तुझ्याशी कसा साधायचा हे जे आहे तू पुन्हा मला विस्ताराने सांग. कारण काय, कथय तृप्तिर्ही शृण्वतो नास्ती मे अमृतम, हे अमृत वचन तुझं ऐकत असताना मला तृप्ती वाटत नाही, अजून सांग, पुन्हा सांग. म्हणजे ऐकत असताना किती ऐकावं असं वाटत असतं, कारण भगवंताचे बोल आहे. तसं गीता ऐकताना वाटावं भगवंत बोलत आहेत प्रत्यक्ष, किती ऐकावं, किती समजून घ्यावं. आणि जसा जसा अर्थ कळेल तसा तसा आणखीन त्याच्यात रमायला होतं. ते मला काही कळत नाही आहे, तू सांग. इथपर्यंत अर्जुनाचं बोलणं झाल्यानंतर मग भगवंत सांगतायत, हंत ते कथयिष्यामी दिव्या ही आत्मविभूतया, माझ्या विभूती काय आहेत, दिव्य विभूती काय आहेत त्या मी तुला आता सांगतो. प्राधान्यता मुख्य काय आहे ते, नास्त्यत्व विस्तरस्य मे, माझ्या विस्ताराला सीमा नाही आहे. किती विभूती तुला सांगाव्याला सीमा नाही आहे, पण थोड्या काही तुला सांगतो. म्हणून ह्याच्यात त्यांनी पुढे ज्ञानेश्वरी म्हणतात 7-5 म्हणजे 75 विभूती त्यांनी ह्याच्यात सांगितल्या. त्या विभूती मी आता घेत नाही आहे. सुरुवातच मुळे अहम आत्मा गुडाकेश आहे, आत्मा ही माझी विभूती आहे. इथंपासून ते जे सांगतायत ते सगळे देव कोणते आहेत, कशामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी त्याची नावं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर थोडं विस्तारेनं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. रामाचं जशी विभूती का त्याच्यात सांगितलं आहे, कृष्णाची का, आणि बाकीच्याला ह्या ठिकाणी या माझ्या विभूती आहेत एवढं वर्णन केलं आहे. आणि हे सगळं सांगताना पुन्हा शेवटी असं येतात 2-3 श्लोकामध्ये, नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप, हे अर्जुना माझ्या दिव्य विभूतीला अंत नाही. किती सांगू तुला मी, ही नाही म्हणणार का मी, त्याच्यातही मीच आहे. सगळ्या ठिकाणी मी असल्यामुळे मी काय सांगणार तुला, हाही मीच आहे, हाही मीच आहे, हाही मीच आहे. पण काही तुला आपल्या पूजेसाठी तुला कल्पना येण्यासाठी विभूती, एष तू उद्देशतः प्रोक्तो विभूतै विस्तरो मया, मी तुला सांगितलं न असती, परंतु हा मी विभूतींचा विस्तार तुला संक्षेपाने सांगितला आहे, थोडक्यात सांगितला आहे. आता पुढे म्हणतात, पण साधारण तुला जर ओळखायचं असेल विभूती, सगळ्याच ठिकाणी तो आहे हे खरं, पण विशेष काही आहे का नाही बघा. आता यद्यत विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजंश संभवा, माझ्या तेजापासून आहे. ज्या ठिकाणी तेज जास्ती आहे, सर्व मीच आहे. जसं आपल्या देहामध्ये बसलं पायापासून डोक्यापर्यंत मीच आहे. बघा मी आपला माझा विचार म्हणून सांगते, पण तरी देखील पाय गेला चालतो, हात गेला चालतो, दिसत नाही चालतं, ऐकू येत नाही चालतं, पण मेंदूच नाही, हार्टच नाही, चालेल का. म्हणजे सगळा जरी मी असलो
तरी त्यातले काही विशेष असे असं ज्याला आपण व्हायटल ऑर्गन्स म्हणतो, तशा काही गोष्टी अशा आहेत की त्या पाहिजेतच. तशा काही खास विभूती मी तुला सांगितलेल्या आहेत तसं म्हणतात. आणि ज्यामध्ये विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितमेव वा, ह्याच्यामध्ये काही विभूतीयुक्त, ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त, शक्तिसंपन्न अशा काही वस्तू आहेत जे श्रीमंती आणि उदार, श्रीमंत आहे आणि उदार आहे. सापडत नाही असं. श्रीमंत असले की बहुता कंजूस असतो, साठवत असतो आणखीन आणखीन आणखीन. म्हणजे ज्या ठिकाणी अशा दोन चांगल्या गोष्टी दिसतात किंवा विशेष गुण, जसं सद्गुरूंच्याबद्दल असं म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी विशेष गुण काही दिसतो ते सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजावं. आणि प्रत्येकात काही ना काही घेत, जसं आपण बघा सगळ्या ठिकाणी भगवंत आहे हे बरोबर आहे, परंतु गाईची पूजा आपण करतो, गाढवाची पूजा करायला जात नाही. त्याच्यात भगवंत आहे का नाही? खरं म्हणजे आहे. आणि तो नाथानं दिसला वाळवंटात, ते गाढव लोळं हे पडलेलं आहे तानेनं म्हटल्यानंतर ती कावड आणून त्याला घातली नाथानी. हे आपण करू का? आपल्याला दिसेल व ती गाय आहे हे असं म्हणू, पण बाकीच्याला आपण भगवंत म्हणणार नाही. त्याचं कारण आपल्याला सर्वत्र भगवंत दिसत नाही आहे. मग निदान गाय आहे, ठीक आहे, त्याला नमस्कार करा. काही काही जर नाग आहे, सर्प आहे, नागपंचमीला त्याची पूजा केली जाते. काही झाडाला पानं आहेत पण काही पत्री म्हणून वापरली जाते. म्हणजे सर्वच वस्तुतः ते आहे हे आपल्याला पेलत नाही, समजत नाही. म्हणून किमान काहीतरी विभूती घ्या आणि त्याची पूजा तुम्ही करा असं सांगितलेलं आहे आपल्याकडे. त्या त्या सणाला त्या त्या ह्याला त्याची पूजा केली जाते. काही फुलं, ह्याला तांबडी आवडतात, त्याला पांढरी आवडतात, त्याला अमकं आवडतं. घाणेरीची फुलं कुणी देवाला घालत नाही, वस्तुतः घाणेरी मी तोच आहे झालेला. लक्षात येत आहे का? बघा किती सुंदर रंग असतात त्याच्यामध्ये. बघा तुम्ही नुसती घाणेरीचा गुच्छ जर बघितला ते किती प्रकारचे रंग असतात त्याच्यामध्ये, सुंदर असतात. ज्याला ती दृष्टी असेल तो म्हणेल भगवंत डोलतो आहे त्याच्यामध्ये. आणि तो जर म्हणेल हे नको मला गुलाबाचं फुल पाहिजे, त्याला द्यावं त्याप्रमाणे, नाही असं नाही, पण लक्षात ठेवावं हे अजून अवकाश आहे. अर्थात तरी देखील अद्वैताचा बोध झाला तरी द्वैतात येऊन व्यवहार करावे लागतात. म्हणजे अद्वैत बोध झाला म्हणून गवत खायला कुणी बसत नाही. वरण भात काय भाजी असेल तेच तो खातो, गवत असेल ते जनावराला घालतो, चंदी घोड्याला घालतो. जावई आला तर त्याला जावयापुढे चंदी ठेवली आणि घोड्यापुढे श्रीखंड वाढलं असं करत नाहीत. ते पुन्हा अद्वैतात येऊन ज्याला ज्याला जे योग्य आहे ते कळतात. पण ते बोधानी करणं आणि अज्ञानाने करणं ह्याच्यात फरक आहे. बोध पाहिजे आपल्याला सर्व ठिकाणी, प्रत्येकात तोच आहे. वाईट मनुष्य असला तुम्ही दाराबाहेर ठेवा, त्याला सावध राहा त्याच्यापासून. पण मी जसं म्हणते तसंच नाही की रामातला राम कळतो, पण रावणातला देखील राम लक्षात आला पाहिजे. त्याची प्रकृती वाईट आहे म्हणून तुम्ही त्याला लांब ठेवा, त्याच्यापासून सावध राहा, पण त्यात देखील तोच आहे. त्याचा तिरस्कार करू नका. जर आपली ताकद असेल, शक्य असेल तर त्याला बदलायचा प्रयत्न करा, पण ती आपली ताकद नाही. नारदानी वाल्याला बदलला, वाल्मिकी केला, ते नारदांचं काम आहे. पण आपण तेवढं जरी केलं नाही तरी सामान्य माणसाला देखील आपण थोडं वळवू शकतो. बारीक सारीक गोष्ट असली सोडून द्यायची आपण. त्याच्या कर्माने ती प्रकृती बनलेली आहे. आपण त्याला बदलता आलं तर बघावं, ह्याच्या पलीकडे आपण करू शकत नाही. पण सर्व ठिकाणी अगदी मुंगी जरी जात असली तरी बघा ना, तुरू 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 जात असती, बघावं त्याच्याकडे बारीक. अरे तोच तर जातोय, बघा ना, ते चैतन्य आलं कुठलं. काही किडा मुंगी झाडं फुलं फळे साई बघा, प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक ठिकाणी तो किती रूपाने नटला आहे, किती रंगाने नटला आहे, किती चवीनं झालेला आहे. सगळ्या इंद्रियांना तोषवणारा तो आहे बघा, आपल्याकडे लक्ष ठेवलं तर. पण ही दृष्टी व्हायला पाहिजे. पण ती दृष्टी होण्यासाठी पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मीचा बोध व्हायला पाहिजे आणि मग सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणायला पाहिजे. आज पहिल्यांदा तो जाणला पाहिजे. अरे मग वही तो है आनंदमय, मग काही बघ, अरे वही तो है, वही तो है, तोच तर आहे, तोच तर आहे. मग कदाचित असा संत जगात जगायला थोडासा अवघड होतो, मग ते एकांतात राहतात. पण स्वामी म्हणायचे हा बोध झाल्यानंतरसुद्धा तो जिरवून पुन्हा व्यवहारात काम करणं, सुष्ट दुष्ट सगळा समजून घेणं, पुन्हा काम करणं, हा त्याच्या वरचा संत. लक्षात आलं.
म्हणजे काही संत हा बोध झालं की एकांतात जातात की नको हे व्यापच नको लोकांच्याशी, कारण लोकांच्यात आणि त्यांच्यात इतकं अंतर पडतं, बारीक सारीक गोष्टीतून सुद्धा इतका फरक पडतो की त्यांना असं वाटतं त्यापेक्षा कोणी नको, आपण आपले एकटे आणि आपण परमेश्वर आपल्या ह्याच्यात राहावं असं वाटतं. पण पुन्हा ज्याला काम करायचं असेल, मी स्वामी नाही म्हणायची काय केव्हा की प्रकृती नाही सगळी बदलली तर बिघडलं कुठं, आपल्यापुरता आपल्याला बोध झाला की कारण. त्यामुळे बरोबर आहे, पण आपल्याला जर लोकात काम करायचं असेल तर पुन्हा आपली प्रकृती बदलून त्या प्रकृतीशी आपल्याला जमवून घ्यावं लागतं. पण त्या जमवून घेण्याला सुद्धा काही एक थोडं मर्यादा असते. म्हणून काही काळ मी स्वामींचं सुद्धा बघायचं, ते म्हणायचे आता दार बंद, कुणी माझ्याकडे येऊ नका, मला भेटायला किंवा ते निघून जायचं एखाद्या ठिकाणी एक एक दिवस. ते म्हणायचे कुणीही येऊ नका, फक्त मी दारसुद्धा वाजवायचं नाही, मला काही हवं असेल तर मी बाहेर हाका मारीन, तोवर यायचं नाही. म्हणजे बाहेरच्या सगळ्या जगाचा जो काही एक व्यवहार आहे, जी बुद्धी आहे, जी पातळी आहे, ती सगळी नको असं वाटायला लागतं. आणि मग जसं आपण पाऊस असला की तयारीनं छत्री घेऊन बाहेर पडतो, तसं लोक यायचे आहेत किंवा त्यांच्यात काम करायचं आहे असं म्हटलं की मग तयारीनं जायचं की आता लोक काय काय प्रकारची येणार, त्यांच्याशी आपल्याला आता तोंड द्यावं लागणार. मग ती सहनशीलतेचं घोंगडं अंगावर घालून मग जायचं. कुणी स्तुती केली तरी देखील तीही नको असते, आणि कुणी निंदा केली ते त्याचं कारण स्तुती आणि निंदा या दोन्हीशी त्यांना काही कर्तव्यच नसतं. तुम्ही कौतुक केलं काय आणि 2 शिव्या दिल्यात का, करा तुम्हाला काय करायचं असेल ते, आपल्या आत्मानंदामध्ये मस्त असतात. आणि त्यामुळे ते आणि भगवंत बस, शेवटी शेवटी तीच स्थिती सगळ्या संतांना अभिप्रेत असते. तर आता ह्यांनी म्हटलं आहे तसं यद्यद विभूतिमत्सत्वम श्रीमद ऊर्जितमेवा तत्तदेवावगच्छत्वम मम. एखादा असा उत्तम वागणारा असला, सत्य वागणारा, एखादा चांगल्या तऱ्हेनं आपलं कर्म करणारा असला, भक्ती उत्तम करणारा असला, म्हणजे काही त्याच्यामध्ये विशेष गुण एखाद्याचा प्रत्येकात सुद्धा असतो, अगदी उत्कट गुण असतो. साधा नोकर जरी म्हटला तरी त्याच्यामध्ये एखादा विशेष गुण असतो की अरे बाकी काही नाही तरी पण हे स्वच्छता आहे, प्रामाणिकपणा आहे, वेळेचे भान आहे, अरे तो गुण त्याचा आहे, भगवंताचा गुण त्याच्यामध्ये आहे. इतर अनेक गुणामुळे पुष्कळ वेळेला, दोषामुळे तो गुण पुष्कळ वेळा झाकला जातो, पण तो गुण आहे त्याच्यामध्ये, ह्याचं भान संतांना असतं. पुढे अथवा बहुनयतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इदम कृस्मम एकांशेन स्थितो जगत. आता बघा त्यांनी काय म्हटलं, त्याने अर्जुना हे इतके जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे, हे सगळं तुला मी सांगितलं, पण इतकं सगळं आपल्याला सुद्धा नाहीच कळलं. आपण ऐकलं आत्ता, कळलंच असेल असं नाही, पण तू ह्याचं काय करायचं, तू एवढं लक्षात ठेव की इदम कृष्णम जगत, हे सर्वच्या सर्व जगत एकांशेन विष्टभ्या, एकांशेन मी माझ्या एक अंशाने हे सगळं विश्व धारण केलेलं आहे. म्हणजे तो आणखी किती वगळलेला आहे ते बघा. ह्या सगळ्या विश्वाचा व्यापार जो आहे, काय म्हणतात ना, ब्रह्मांड नायक सगळ्याचा जो आहे त्याचा फक्त एक अंश हे काम करतो आहे, आणि काम न करणारा किती अंश त्याचा शिल्लक आहे तो बघा. मग सगळा जर काम करायला लागला उद्या तर काय होईल, विश्वात बघा निर्माण होईल. पण त्यांनी सांगितलं केवळ एक, ज्याला आपण म्हणतो ना चुणूक दाखवावी, तशी भगवंतांनी चुणूक दाखवलेली आहे. मंगळावर गेले, छान आहे, बघावं सगळं आपण त्याच्यामध्ये, आम्ही बघत असतो काय आहे ते, काय चाललेलं आहे ते. एवढीशी तुम्ही प्रगती केली तर केवढा जगामध्ये त्याचा अगदी मोठा मोठा प्रसिद्धी, त्याला हे चांगलं आहे, करू नये असं नाही, पण त्यापेक्षा ज्यांनी हे केलं सगळं त्यालाच मिळवा ना, त्यालाच आपलासा करा. ह्याचा अर्थ तुम्ही त्याच्यात मिळून जा. ठीक आहे, सगळं छान चाललेलं आहे तुमचं, करू नये असं नाही. मग लहान मूल जसं अनेक गोष्टी करतं आणि आईवडिलांना दाखवतं, आई हे मी केलं, बघतं छान आहे, लहान मुलांचा खेळ चाललेला आहे, तसं संत या सगळ्या गोष्टीकडे बघत असतात, कौतुकही करतात, पण त्यांना वाटतं की भगवंतानी एवढं केलं, त्यातलं एवढंचसं कुठं कुठं आत्ता त्यांना सापडलं आहे, अजून सगळं केव्हा सापडायचं बघा. त्यामुळे कितीही जरी आपण काहीही उड्या मारल्या तरी अजूनही माणसाच्या हातात मृत्यू नाही, मृत्यूला मात करता येत नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्याच्यावर माणूस मात करू शकत नाही. म्हणून आपल्या वैज्ञानिकांनी देखील आपल्या लिमिटेशन्स ओळखाव्यात, त्याच्यात खेळावं काय जे आपल्याला करण्यासारखं आहे. पण शेवटी सगळं म्हणावं की सर्वश्रेष्ठ तो आहे, हा विचार पक्का ठेवून मग जे काय खेळायचं असेल ते जरूर खेळावं. हरिओम तत्सत.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर.